स्वामी समर्थ. मित्रांनो, प्राचीन शास्त्रानुसार घरामध्ये पशुपक्षी आल्यामुळे आपल्याला महत्त्वपूर्ण संकेत मिळतात, ज्यांना कधीही दुर्लक्षित करू नये. चला तर मग तुम्हाला या प्राचीन कथेपासून सांगण्याचा प्रयत्न करतो की घरामध्ये पशुपक्षी आल्यामुळे कोणते संकेत प्राप्त होतात. मित्रांनो, एका वेळेची गोष्ट आहे. मध्य प्रदेशात एक अत्यंत शोभायमान नगरी होती आणि त्याच नगरात एक गरीब व्यापारी राहत होता आणि त्याच व्यापाराची एक पत्नी आणि 3 मुले होती. त्या व्यापाराच्या पत्नीचं नाव होतं सुकन्या. सुकन्या एक पतिव्रती स्त्री होती. ती गृहकार्यामध्ये दक्ष होती आणि तसेच आपल्या परिवाराचा चांगल्या रीतीने सांभाळ करत होती. परंतु त्या व्यापाराची पत्नी थोडीशी कंजूस होती. ती एक पैशाचा हिशोब ठेवत होती. एक पैसा सुद्धा खर्च करते वेळी ती 100 वेळा विचार करत होती. घरातल्या अन्नाचा एक दाणा सुद्धा ती खराब होऊन देत नव्हती. घराला रोज स्वच्छ करणे, तसेच अंगण साफ करून रांगोळी काढणे, तुळशीला पाणी देणे, तसेच तुळशीची नित्य पूजा करते वेळी सूर्यदेवाला पाणी सुद्धा देणं, तसेच पूजा घरामध्ये देवी देवतांची नित्य पूजा करणे, उपवास तपास करणे, तसेच तुळशीच्या जवळ दिवा लावणे इत्यादी सर्व शास्त्रीय नियमांचा पालन ती करत होती. सुकन्या कधीही उशिराने उठत नव्हती. नेहमी ब्रह्ममुहूर्तामध्ये सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून घरातले काम करत होती. म्हणजे सुकन्या एक अत्यंत गुणवान चरित्रवान स्त्री होती. पण तिच्यामध्ये एकच कमी होती की ती म्हणजे ती जरा जास्तच कंजूस होती. ती कधीही आपल्या घरातला एक दाणा सुद्धा कधीही कुणाला देत नव्हती. तिच्या द्वारावर येणारे याचक भिकारी यांना ती एकही पैसा तर दूर, त्यांना ती अन्नाचा एक दाणा सुद्धा देत नव्हती. कारण तिला वाटायचं की दुसऱ्यांना अन्न देऊन ते बर्बाद करू नये, हे भविष्यात कामाला येईल. सुकन्याच्या घरची परिस्थिती गरीब जरूर होती, पण तिचा पती आणि ती काम करून परिवाराचं पोट भरेल एवढं अन्न तर जमा करत होते. सुकन्या दररोज सकाळी घरातलं सर्व काम करून माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन माता लक्ष्मीची पूजा करत होती. त्यामुळे माता लक्ष्मी सुद्धा तिच्यावर प्रसन्न होती. परंतु सुकन्याच्या गरिबीचं कारण ती स्वतःच होती. सुकन्याच्या कंजूस स्वभावामुळे किती वेळा तिने आपल्या नशिबाला ठोकर मारली होती. मित्रांनो, माता लक्ष्मी सुकन्याच्या भक्तीमुळे अत्यंत प्रसन्न होते. माता लक्ष्मी सुकन्याला ते सर्व काही देऊ इच्छित होती, ज्यामुळे सुकन्याची दरिद्रता दूर होईल आणि तिला सुख आणि समृद्धी प्राप्त होईल. याच्यामुळे एकदा माता लक्ष्मी सुकन्याची परीक्षा घेण्याचा विचार करते. मित्रांनो, सुकन्याचं घर असं होतं जिथे ना कोणी पक्षी यायचे ना पशु, कारण तिच्या घरी पक्ष्यांना अन्नाचा एक कण सुद्धा मिळत नव्हता आणि नाही पिण्यासाठी पाणी मिळत होतं. सुकन्याच्या दारावर नाही कोणते पशु यायचे आणि नाही पक्षी. त्यांना सर्वांना माहीत होतं की सुकन्या कोणालाही अन्नाचा एक सुद्धा कण देत नव्हती. पण कोण्या एका दिवशी सुकन्याच्या घरी एक चिमणी येते आणि 4ही बाजूला फिरू लागते. सुकन्याच्या घरी कुठेही तिला अन्नाचा एक दाणा सुद्धा दिसत नाही. ती चिमणी विचार करू लागते की आश्चर्याची गोष्ट आहे, या घरामध्ये एक सुद्धा अन्नाचा दाणा नाहीये आणि नाही पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी. असं वाटतंय की या घरामध्ये राहणारे लोक हे खूप दारिद्र्यामध्ये जीवन जगत आहे. तीच चिमणी दुसऱ्या दिवशी परत घरी येते, पण तिथे तिला कोणीही दिसत नाही आणि अन्नाचा एक दाणा सुद्धा दिसत नाही. याच्यामुळे चिमणी खूप दुःखी होऊन जाते आणि मग ती चिमणी विचार करते, आज मी या घरामध्ये राहणाऱ्या स्त्रीबरोबर अवश्य बोलेन. मग ती चिमणी सुकन्याच्या घरासमोर उडू लागते. थोड्या वेळात सुकन्या घरामधून बाहेर येते आणि बघते की एक चिमणी तिच्या घराच्या समोर उडत आहे. मग त्या सुकन्या चिमणीला हकलवू पाहते,
पण ती चिमणी तिथून जात नाही. काही वेळ त्या चिमणीला हकलण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुकन्या थकून जाते आणि तिथेच त्या अंगणामध्ये उभी राहते आणि बोलू लागते की आम्ही किती मेहनत करून अन्न जमा करतो आणि हे पशुपक्षी येतात त्यांना बर्बाद करण्यासाठी. मग ती सुकन्या त्या चिमणीकडे बघत त्या चिमणीला म्हणते की हे चिमणी, तू इथून चुपचाप निघून जा. मी तुला अन्नाचा एक दाणा सुद्धा देणार नाही. मग ती चिमणी म्हणते की हे देवी, मी खूप दूरवरून उडून तुझ्या घरी आलो आहे. कृपया करून मला काहीतरी खायला दे. तुझे खूप उपकार होतील. चिमणीचं बोलणं ऐकून सुकन्या म्हणते की अरे चिमणी, तू मला माफ कर. मी तुला अन्नाचा एक दाणा सुद्धा नाही देऊ शकत. माझ्या घरामध्ये तुला देण्यासाठी काहीच नाहीये. आम्हीच रोज भुकेल्या पोटी झोपतो, तर दुसऱ्यांना काय खाऊ घालणार. अशा प्रकारे ती सुकन्या त्या चिमणीसमोर खोटं बोलते. मग ती चिमणी बोलू लागते की हे देवी, तुम्ही तर खूप कंजूस आहात. घरामध्ये धान्य असून सुद्धा तुम्ही खोटं बोलत आहात. आजपासून मी तुझ्या घरी कधीच नाही येणार. असं म्हणून ती चिमणी तिथून निघून जाते. आणि मग दुसऱ्या दिवशी सुकन्याच्या घरी मोर येतो आणि अन्नाच्या शोधात इकडे तिकडे फिरू लागतो. पण त्याला अन्नाचा एक दाणा सुद्धा मिळत नाही. मोराला बघून सुकन्या त्याला मारून हाकलू पाहते, कारण तो तिच्या झाडाझुडपांना खाऊ नये म्हणून. मग तो मोर म्हणू लागला की हे देवी, तुम्ही हे काय करत आहात. मला का मारत आहात. सुकन्या त्या मोराला म्हणते की तू इथून निघून जा. तू पण आलास इथे फुकटचं खाण्यासाठी. इथे तुझ्यासाठी काहीच नाहीये. कुठे दुसरीकडे जाऊन आपलं पोट भर. आमच्या घरामध्ये अन्नाचा एक दाणा सुद्धा नाहीये. अशा प्रकारे ती सुकन्या मोराला सुद्धा खोटं सांगते. मग तो मोर म्हणतो की हे देवी, तुम्ही खोटं बोलत आहात. तुमच्या घरामध्ये धान्य असून सुद्धा तुम्ही थोडंसं धान्य मला भुकेल्या प्राण्याला नाही देत आहात. त्याच्यामुळे तुम्हाला पाप लागेल. मग सुकन्या रागाने म्हणते की वाह रे मोर, तू तर खूप मोठा चालाक आहेस. मला कसं काय पाप लागेल. माझ्या मेहनतीचं अन्न आहे. मी दुसऱ्यांना का ते फुकटमध्ये वाटू. जर मी दुसऱ्यांना अन्न फुकटमध्ये असंच वाटत राहिलो तर माझी मुले ही भुकेलेलीच मरून जातील. याच्यामुळेच तू इथून निघून जा. मग तो मोर म्हणतो की हे देवी, तुम्ही किती निर्दयी आणि निष्ठुर आहात. आतापासून मी तुझ्या घरी कधीच नाही येणार. याच्यानंतर तो मोर एक पंख सुकन्याच्या घरासमोर टाकतो आणि त्या जागेवरून दुःखी होऊन निघून जातो. मग सुकन्या त्या मोराच्या पंखाला उचलून बाहेर फेकून देते. मग एक दिवस दुपारची वेळ होती. सूर्याची किरणे अंगणामध्ये चमकत होती. सुकन्या आपल्या घराच्या अंगणामध्ये होती. जेव्हा तिने बघितलं की एक गाय, जिचे डोळे पूर्ण करुणेने भरले होते, ती गाय हळूहळू करून सुकन्याच्या द्वारासमोर येऊन उभी राहते. ती खूप थकलेली दिसत होती. असं दिसत होतं की तिने खूप दिवसांपासून काहीही खाल्लं नव्हतं. गायीने हळू आवाजामध्ये हंबरायला सुरुवात केली. जसं काय ती गाय म्हणत होती की हे देवी, मला काहीतरी खाण्यासाठी द्या. मी भुकेलेली आहे. खूप दिवसांपासून मी भुकेमुळे इकडे तिकडे भटकत आहे. सुकन्याने गायीला बघितलं आणि आपले डोळे थोडेसे मोठे करून स्वतःलाच म्हणाली, ही गाय इथे का आली असेल बरं. आता हिला हकलण्यासाठी मला हिला काहीतरी करावं लागेल. तेव्हा त्या गायीने विनम्रतेने हंबरत म्हणाली, देवी, माझ्यावर क्रोध करू नका. मी फक्त अन्नाच्या शोधामध्ये आहे आणि इकडे आली आहे. कृपया करून मला एक भाकरीचा तुकडा द्या. खूप दिवसांपासून मी काहीही खाल्लं नाहीये. सुकन्याने खूप रागाने त्या गायीकडे बघितलं आणि म्हणाली, अरे गाय, तू इथे का आली आहेस. आमच्या घरामध्ये आम्हालाच खूप मुश्किलेने खायला मिळतं आणि मी तुला रोटी कुठून देऊ. तू कुठे दुसरीकडे जा आणि आपलं पोट भर. त्या गायीने आपलं डोकं झुकवून म्हणाली, हे देवी,
मी तुझ्या दारावर आपलं भाग्य आणि नशिबाच्या भरोश्याने आली आहे. असं म्हटलं जातं की जो मनुष्य गाईला भोजन करवतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तू फक्त एक रोटी दे, मी तुला आशीर्वाद देईन. तुझ्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी होणार नाही. सुकन्या हसून म्हणाली, आशीर्वादाच्या गोष्टी मला सांगू नकोस. माझ्या घरामध्ये अगोदरपासूनच खूप अन्न कमी आहे. आज जर मी तुला दिलं तर माझी मुलंही उपाशीच मरून जातील. जा कुठे दुसरीकडे जा आणि आपलं अन्न शोध. गायीने आपल्या भरलेल्या अश्रूंच्या डोळ्यांनी त्या सुकन्याकडे पाहिलं आणि म्हणाली की देवी, मी कोणी साधारण पशु नाहीये. मला गोमाता म्हटलं जातं. माझ्या शरीरामध्ये सर्व देवतांचा वास आहे. जो मला रोटी देतो त्याच्या घरात कधीही अन्नधान्याची कमी होत नाही. मी तुझ्या बाळांना सुद्धा आशीर्वाद देईन. फक्त मला एक रोटी दे. सुकन्या रागाच्या स्वरात म्हणाली, जे काही असेल मी तुला रोटी नाही देऊ शकत. माझ्याजवळ अन्नाचा दाणा सुद्धा नाहीये तुला देण्यासाठी. कृपया करून इथून निघून जा. ती गाय डोकं झुकावून म्हणाली, हे देवी, तुम्ही मला कोणतंही कारण नसताना अपमानित केलंय. लक्षात ठेव, जो मनुष्य गायीचा तिरस्कार करतो त्याला कधीही सुख आणि शांती मिळत नाही. मी तुझ्या घराला आशीर्वाद देण्यासाठी आली होती, परंतु तू मला हाकलून दिलंस. आता मी परत इथे कधीच नाही येणार. त्या गायीनं शेवटच्या आपल्या भरलेल्या अश्रूंच्या डोळ्यांनी सुकन्याकडे बघितलं आणि हळूहळू तिथून निघून गेली. गायीच्या जाण्यानंतर सुकन्याने एक सुटकेचा श्वास घेतला आणि म्हणाली, बरं झालं गाय निघून गेली. असेच फालतूचे पशुपक्षी रोज येतात आणि आमचं अन्नधान्य बर्बाद करतात. सुकन्याला या गोष्टीचा जरासुद्धा अंदाज नव्हता की तिने आपल्या द्वारावर आलेली साक्षात देवी कामधेनूला अपमानित केलं होतं. तिची हीच चूक तिच्या दरिद्रतेचं आणि संकटाचं कारण बनणार होती. मग रात्र झाली आणि आकाशामध्ये चांदण्या चमकत होत्या आणि हवेच्या बरोबर एक शांतता पसरली होती. सुकन्याने आपल्या घराच्या आतमध्ये दिवा लावून पूजापाठ समाप्त केलं होतं. त्याचवेळी तिच्या अंगणामध्ये एक विचित्र आवाज येतो. तिने तो आवाज ऐकला आणि बाहेर आली आणि बघितलं की अंगणाच्या एका कोपऱ्यात एक घुबड बसला होता. त्याचे मोठे मोठे चमकदार डोळे होते आणि तो सतत हु हु करून आवाज करत होता. सुकन्याने घुबडाला बघून स्वतःच्याच डोक्यावर हात मारला आणि एकटीच बोलू लागली की आता ही नवीन झंझट काय आहे. आता हा घुबड इथे का बसला असेल. आता हा माझ्या घराला काय अपशुकुनी बनवायला आला आहे का. सुकन्या त्याला रागामध्ये ओरडली आणि म्हणाली, निघून जा इथून. तुझं इथे काहीही काम नाहीये. माझ्या घरामध्ये तुझ्यासाठी काही नाहीये. घुबड आपल्या जागेवरून हलला सुद्धा नाही. त्यांनी आपल्या चमकत्या डोळ्यांनी सुकन्याकडे बघितलं आणि शांत स्वरामध्ये म्हणाला, देवी, मी कोणी साधारण पक्षी नाहीये. मी स्वयं माता लक्ष्मीचं वाहन आहे. माझ्या आगमनाचा अर्थ आहे की महालक्ष्मी तुझ्या घरामध्ये येऊ इच्छिते. मी तुझ्यासमोर शुभसंकेत घेऊन आलो आहे. कृपया करून मला हाकलून देऊ नका आणि मला काहीतरी खाण्यासाठी दे. सुकन्याने त्या घुबडाचे बोलणे ऐकून हसली आणि म्हणाली, अरे वा, माता लक्ष्मीचं वाहन तू स्वतः भुकेला आहेस आणि मला आशीर्वाद देण्यासाठी आला आहेस. माझ्या घरामध्ये तुझ्यासाठी काहीही नाहीये. कृपया करून इथून निघून जा. घुबड परत एकदा विनम्रतापूर्वक सुकन्याला म्हणाला, हे देवी, मी कोणी साधारण प्राणी नाहीये. माझ्या घरामध्ये राहण्याने माता लक्ष्मीची कृपा होते. जो मनुष्य घुबडाला अन्नधान्य देतो त्याच्या घरामध्ये धन आणि वृद्धीचा वास असतो. तुझ्या घरातल्या अन्नाचा केवळ छोटासा भाग मला दे. सुकन्या रागाने म्हणाली, माझ्याजवळ कोणत्याही प्रकारचं फालतू अन्न नाहीये ज्याला मी तुझ्यासारख्या भुकेल्या प्राण्यावर खर्च करेन. कुठे दुसरीकडे जाऊन आपलं भोजन कर.
माझ्या घरामध्ये तुझ्यासाठी काहीही नाहीये. तो घुबड खोल आवाजात म्हणाला, हे देवी, तुला समजत नाहीये का की तू किती मोठी चूक करत आहेस? मी तुझ्या द्वारावर माता लक्ष्मीचा संदेश घेऊन आलो होतो. मला केवळ भोजन केल्यामुळे तुझ्या घरामध्ये धनधान्याचं भांडार भरून गेलं असतं, पण तूने आपल्या घमंड आणि कंजूसीच्यामुळे मला अपमानित केलंस. पुढे तो घुबड म्हणतो, जिथे लक्ष्मी मातेचं वाहन अपमानित होतं तिथे माता लक्ष्मी कधीच येत नाही. आता मी तुझ्या घराला सोडून जात आहे आणि आता माता लक्ष्मी तुझ्या घरामध्ये कधीही येणार नाही. असं बोलून तो घुबड हळूहळू करून उडून गेला. त्याच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी तो सुकन्याकडे बघून तिथून निघून गेला. जसं काही त्याचे मोठे मोठे चमकते डोळे संकटाची चेतावणी देत होते. घुबडाच्या जाण्यामुळे अंगणामध्ये शांतता पसरली आणि नंतर सुकन्याने सुटकेचा निश्वास घेतला आणि म्हणाली, बरं झालं, इथून तो घुबड गेला, नाहीतर रात्रभर हुहू करत बसला असता आणि मला झोप सुद्धा लागली नसती आणि स्वतःच म्हणायला लागली की माहीत नाही कुठून कुठून हे विचित्र पशुपक्षी माझ्या घरासमोर येऊ लागलेत. सुकन्याला याचा जरासुद्धा अंदाज नव्हता की तिने माता लक्ष्मीच्या वाहनाला अपमानित करून आपल्या घरामध्ये दरिद्रतेला निमंत्रण दिलं होतं. घुबडाच्या जाण्यामुळे तिचं दुर्भाग्य अजूनच जास्त वाढणार होतं. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ होती. सूर्याच्या पहिल्या किरणांबरोबरच सुकन्याने नेहमीप्रमाणे आपल्या अंगणाला साफ केलं आणि तुळशीच्या जवळ दिवा लावला. आता ती आपल्या घरच्या कामांमध्ये व्यस्त होती की अचानक तिने तेथे कावकाव असा आवाज ऐकला आणि तिनं बघितलं की एक खूप मोठा कावळा तिच्या घराच्या समोर मुख्य दरवाजासमोर बसला होता. त्या कावळ्याने आपल्या चमकदार डोळ्यांनी इकडे तिकडे बघत आणि हळूहळू सुकन्याच्या अंगणाच्या दिशेने चालू लागला. त्याने आपल्या चोचीने खुरखुर करणं सुरू केलं, जसं काही तो अन्नाच्या शोधात होता. सुकन्याने त्या कावळ्याला बघता क्षणी चिडून म्हणाली, अरे कावळा, तू कुठून आला आहेस? आता हा सुद्धा इथे काहीतरी खाण्यासाठीच येऊन पोचला. माझ्या घरामध्ये काही भंडार उघडला आहे का की प्रत्येक जण कोणी ना कोणी इथं येत आहे? निघून जा इथून, इथे तुला काहीही मिळणार नाही. त्या कावळ्याने आपल्या करुण आवाजामध्ये म्हणाला, देवी, मी भुकेलेला आहे आणि तहानलेला सुद्धा आहे. खूप दिवसांपासून अन्नाच्या शोधात इकडे तिकडे भटकत आहे. कृपया करून मला थोडंसं अन्न द्या. हे तुझ्या घरी खूप शुभ असेल. सुकन्याने त्याला मारलं आणि म्हणाली, तू इथे का आला आहेस? माझ्या घरामध्ये तुझ्यासाठी काहीही नाहीये. जा कुठे दुसऱ्याकडे जा आणि आपलं पोट भर. तुझ्या कावकाव करण्यामुळे माझं डोकं दुखायला सुरुवात झाली आहे. मग कावळा आपलं डोकं झुकवून म्हणाला, हे देवी, कदाचित तुम्ही ऐकलं नाही की मी केवळ साधारण पक्षी नाहीये. माझं घरी येणं हे शुभसंकेत असतं. ज्या घरावर कावळा बसतो आणि पाणी पितो त्या घरावर कधीही विपत्ती येत नाही. तुझ्या घरासाठी मी शुभसंकेत घेऊन आलो आहे. कृपया करून मला अपमानित करू नकोस. सुकन्या हसली आणि म्हणाली, वाह रे कावळ्या, तू तर स्वतःला खूप मोठा महान समजत आहेस. तुझी कावकाव ऐकून मला काही दुसरं नाही, फक्त त्रासच होत आहे. माझ्याजवळ तुला देण्यासाठी काहीच नाहीये. लगेचच इथून निघून जा. तो कावळा खोल आवाजामध्ये म्हणाला, हे देवी, तुला तुझ्या बोलताना शब्दांवर लक्ष द्यायला हवं. मी इकडे तुझ्या घरासाठी शुभसंकेत घेऊन आलो. जो व्यक्ती कावळ्याला अन्न पाणी देतो त्या घरावर कधीही खोटे आरोप लागत नाही. पण तूने मला अपमानित केलंस आणि माझा तिरस्कार करणाऱ्यांना जीवनामध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागतो. आता मी इथून जात आहे, परंतु हे लक्षात ठेव, तुझं दुर्भाग्य तुझ्याच कंजूसी आणि कठोरतेच्या कारणामुळे वाढेल.
एवढा बोलून तो कावळा हळूहळू उडून सुकन्याच्या घरापासून दूर गेला. त्याच्या जाण्यानंतर सुकन्याने सुटकेचा श्वास घेतला आणि स्वतःलाच म्हणाली की हे पक्षी तर खूप चालाक असतात, मला कोणालाही काहीही द्यायचं नाही, मग तो कोणी कावळा असेल की कोणी आणखीन. सुकन्याला हे समजलं नव्हतं की तिने साक्षात शुभसंकेत देणाऱ्या कावळ्याला अपमानित करून घरामध्ये येणाऱ्या सौभाग्याला ठोकर मारली होती. तिच्या कंजूस आणि स्वार्थी स्वभावाचा हा एक उदाहरण होतं, जे पुढे जाऊन तिच्या जीवनामध्ये अनेक संकटांचं कारण बनणार होतं. मग दुपारची वेळ झाली. सूर्य आपल्या किरणांनी चारही बाजूची जमीन गरम करत होता. सुकन्या आपल्या अंगणामध्ये होती तेव्हा तिने बघितलं की एक खूप बारीक झालेला आणि हाडं दिसत असलेला श्वान हळूहळू तिच्या अंगणाच्या दिशेनं येत होता. त्या श्वानाच्या अंगावर धूळ आणि माती जमा झाली होती. त्याचे डोळे हे करुणेने भरले होते आणि त्याचा श्वास हा खूप जोरात चालला होता, जसं काही तो खूप दिवसांपासून भुकेला होता. जसं त्याने अंगणामध्ये प्रवेश केला तसं त्याने आपली शेपटी हलवायला सुरुवात केली, जसं काही तो निवेदन करत होता की त्याला काहीतरी खायला हवे आहे. जेव्हा सुकन्याने त्या श्वानाला बघितलं तेव्हा ती रागाने बोलली की हे काय नवीन संकट आहे. आता हा श्वान कुठून आला आहे. सर्व भुकेलेले तहानलेले प्राणी माझ्याच घरासमोर काय यायला लागलेत. इथून निघून जा. माझ्या घरामध्ये तुझ्यासाठी काहीही नाही आहे आणि कुठे दुसरीकडे जाऊन आपली पोट भर आणि भूक मिटव. त्या श्वानाने आपलं एक पाऊल पाठीमागे घेऊन करुण आवाजात भुंकत म्हणाला की हे देवी, मी फक्त एक भुकेला प्राणी आहे. खूप दिवसांपासून इकडे तिकडे भटकत आहे आणि मला दुसरं कुठेही अन्न पाणी नाही मिळालं, म्हणून मी तुझ्या घरी खूप आशेनं आलेलो आहे. कृपया करून मला एक रोटीचा तुकडा द्या. सुकन्या त्याला रागाने म्हणाली, अरे श्वान, तुझ्यासारख्या प्राण्यांसाठी माझ्या घरामध्ये काहीही अन्नधान्य नाही आहे. माझ्या घरामध्ये अगोदरपासूनच खाण्याची कमी आहे, तर मी तुला कुठून देऊ. तू लगेचच इथून निघून जा. त्या श्वानाने आपली मान झुकवली आणि विनम्रतापूर्वक म्हणाला, देवी, कृपया करून मला इथून हाकलू नका. काय तुम्हाला माहीत नाही की जो मनुष्य भुकेल्या श्वानाला रोटी देतो तो आपल्या पापांपासून मुक्त होतो. श्वान फक्त एक प्राणी नाही आहे, हा धर्माचं प्रतीक आहे. जो मला अन्न देतो त्याच्या जीवनामध्ये नेहमी सुरक्षा आणि सुखशांती कायम असते. सुकन्या हसून म्हणाली की वाह रे श्वान, आता तुझ्यासारखे श्वान मला धर्माचा उपदेश ऐकवायला लागलेले आहेत. माझ्या मेहनतीची रोटी मी तुझ्यावर का खर्च करू. माझ्याजवळ अगोदरपासूनच रोटी कमी आहे. मी तुला काहीच नाही देऊ शकत. लगेच इथून निघून जा. तो श्वान खोल आवाजामध्ये म्हणाला, हे देवी, तू आपल्या स्वभावाच्या कारणाने आपल्या दुर्भाग्याला बोलावत आहेस. लक्षात ठेव, जो मनुष्य श्वानाला अन्न, पाणी आणि प्रेम देतो तो यमराजापासून वाचतो. पण तूने मला अपमानित करून आपल्या भविष्याच्या कष्टांना निमंत्रण दिलं आहेस. आत्ता मी इथून जात आहे, पण हे समजून घे की तूने आपल्या द्वारावर आलेल्या सौभाग्याला ठोकर मारली आहेस. एवढं बोलून तो श्वान हळूहळू आपलं डोकं झुकवून तिथून निघून गेला. त्याने तिथून जातेवेळी शेवटचं त्या सुकन्याच्या डोळ्यामध्ये बघितलं. जणू काही तो चेतावणी देत होता की तुझा विनाश जवळ आला आहे. त्या श्वानाच्या जाण्यानंतर सुकन्याने सुटकेचा निश्वास घेतला आणि एकटीच म्हणत होती की हा श्वान तर खूपच चालाक निघाला. उपदेश देण्यामध्ये तर मनुष्याच्या सुद्धा पुढे आहे. बरं झालं इथून मी निघून गेला. आता मी आरामात आपलं काम करू शकते. सुकन्याला हे समजून आलं नव्हतं की तिने धर्माचं प्रतीक मानलं जाणाऱ्या श्वानाला अपमानित करून आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटांना
निमंत्रण दिलं होतं. ही घटना तिच्या दुर्भाग्याला आणखीनच वाढवणार होती. मग दुसऱ्या दिवशी सूर्याची पहिली किरणं सुकन्याच्या घरच्या अंगणाला उजळून टाकत होती. सुकन्या आपल्या घरातल्या अंगणाची साफसफाई करत होती. तेव्हा तिने बघितलं की एक सफेद कबूतर, ज्याची चोच गुलाबी आणि पंख मुलायम होते, उडत उडत तिच्या अंगणासमोर येऊन बसला. कबूतर शांत आणि सौम्य दिसत होता. तो हळूहळू इकडे तिकडे चालू लागला, जसं काही तो खाण्याची वाट पाहत होता. त्याच्या डोळ्यांमध्ये शांती आणि प्रेम होतं. तो कधी सुकन्याकडे बघत होता तर कधी जमिनीकडे बघत होता, जसं काही तिला काही निवेदन करत होता. सुकन्याने त्या कबुतराकडे बघितलं आणि रागाने म्हणाली की आता हा कोण नवीन पाहुणा आलेला आहे? माझ्या घरासमोर भुकेलेल्यांची लाईन का लागत आहे? हा सुद्धा कबूतर काहीतरी खाण्यासाठीच आला आहे. ती रागाने त्याला हाकलू पाहते. इथून निघून जा आणि माझ्या घरामध्ये तुझ्यासाठी काहीच नाहीये. त्या कबूतर आपल्या गोड आवाजात, हे देवी, मी भुकेलेला आणि तहानलेला आहे. मी तुझ्या घरामध्ये प्रेम आणि शांतीचं प्रतिकृपामध्ये आलेलो आहे. कृपया करून मला थोडंसं अन्न आणि पाणी दे. याच्यामुळे तुझ्या घरातलं सौभाग्य वाढत राहील. सुकन्या त्याचं बोलणं ऐकून हसली आणि म्हणाली, वाह रे कबूतर, तू तर खूप मोठा उपदेशक बनला आहेस. माझ्याजवळ तुला देण्यासाठी वेळ आणि अन्न दोन्हीही नाहीये. आता लगेचच तू इथून निघून जा आणि कुठे दुसरीकडे जाऊन आपल्या कबुतराने आपल्या करुण आवाजामध्ये त्या सुकन्याला म्हणाला की हे देवी, तुला माहीत आहे का की मी प्रेम आणि सुखाचं प्रतीक आहे. जिथे मी राहतो तिथे पती आणि पत्नीचे संबंध नेहमी मधुर बनतात. जो व्यक्ती मला भोजन देतो आणि पाणी देतो त्याच्या घरामध्ये कधीही कलह नाही होत. कृपया करून मला हाकलू नकोस. सुकन्या रागामध्ये म्हणाली की तुझं प्रेम आणि सुखाचं प्रतीक असून मला काहीही फरक पडत नाही. मी माझ्या मेहनतीचं अन्न तुझ्यासारख्या पक्षीवर का बर्बाद करू? इथून निघून जा, नाहीतर मी तुला झाडूने मारेन. तो कबूतर निराश होऊन म्हणाला, हे देवी, तुझा स्वभाव तर खूप कठोर आहे. तूने स्वतःच आपल्या सौभाग्याला ठोकर मारली आहेस. लक्षात ठेव, मी तुझ्या घरामध्ये प्रेम आणि समृद्धीचं संदेश घेऊन आलो होतो, पण आता मी इथून जात आहे. माझ्या गेल्यानंतर तुला तुझ्या परिवाराचा कलह आणि कष्टांचा सामना करावा लागेल. असं बोलून तो कबूतर पंख पसरून उडून गेला आणि हळूहळू आकाशामध्ये विलीन होत गेला. सुकन्याला हे समजून येत नव्हतं की तिने प्रेम आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जाणाऱ्या कबुतराचा अपमान करून आपल्या जीवनामध्ये कष्ट आणि कलहांना निमंत्रण दिलं होतं. तिचा कठोर स्वभाव आणि कंजूसी तिचा दुर्भाग्याचं कारण बनत होती. अशा प्रकारे श्वान, घुबड, कावळा इत्यादी पशुपक्षी तिच्या घरासमोर येतात आणि सुकन्या एक सुद्धा पशु किंवा पक्षीला अन्न देत नाही आणि सर्वांना तिथून हाकलून देते. आणि ते सर्व पशुपक्षी निराश होऊन, उदास होऊन तिथून भुकेल्या आणि तहानलेल्या पोटी निघून परत जातात आणि परत सुकन्याच्या द्वारावर येत नाही असं म्हणून तिथून निघून जातात. मग एके दिवशी एक रात्रीची वेळ असते. चारही बाजूला स्मशान शांतता होती. चंद्राचा हलका उजेड तिच्या छतावर पडत होता. सुकन्या थकलेली होती. पूजा पाठनंतर आपल्या परिवारासोबत झोपायला गेली. तेव्हा एक काळा आणि विचित्र वटवाघूळ उडत आला आणि सुकन्याच्या घराच्या छतावर एका कोपऱ्यात उलटा लटकून राहिला. त्याची चमकत असणारे लाल डोळे काळोखामध्ये भयानक दिसत होते आणि त्याचे मोठे मोठे पंख थोड्या थोड्या वेळात तो फडफड करत होता. तो एक विचित्र स्मशान शांतता त्याच्यासोबत घेऊन आला होता. सकाळी जेव्हा सुकन्या छतावरती गेली तेव्हा तिने त्या वटवाघुळाला उलटा लटकलेला पाहिला. तेव्हा ती रागाने म्हणाली, आत्ता हा कोणता वेगळा जीव आला आहे? हा तर कुठला तरी अशुभ संकेत दिसत आहे. मी याला थोड्या वेळात बघेन. असं म्हणून ती आपले नित्यकर्म आटपायला सुरुवात करते. सुकन्याने याला काही खास महत्त्व दिलं नाही आणि आपल्या रोजच्या कार्यामध्ये व्यस्त झाली.
तिने या गोष्टीवर लक्ष दिलं नाही की एक विचित्र जीव तिच्या घरावर अशुभ संकट घेऊन आला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सुकन्या आपल्या अंगणामध्ये झाडू मारत होती. अचानक काही शिपाई राजाच्या आदेशानुसार तिथे पोहोचले आणि त्यांच्या चेहऱ्यावर गांभीर्य आणि सक्ती दिसत होती. शिपायाचं आगमन झालेलं बघून सुकन्या आश्चर्यचकित होते. ती घाबरून त्यांना विचारते की शिपाई, तुम्ही इथे का आला आहात? कोणती काही समस्या आहे का? शिपाई कठोर स्वरात म्हणाला, तुझं पती कुठे आहे? त्याच्यावर चोरीचा आरोप आहे. राजाने आम्हाला त्याला बंदी करून आणण्याचा आदेश दिला आहे. हे ऐकून सुकन्याच्या पायाखालची जणू काही जमीनच सरकून गेली. ती घाबरून म्हणाली की माझे पती निर्दोष आहेत. त्यांनी काहीही चुकीचं केलं नाही. तुम्ही लोक कोणती तरी चूक करत आहात. कृपया करून त्यांच्याबरोबर असा व्यवहार करू नका. पण त्या शिपाईनं तिचं बोलणं ऐकून सुद्धा न ऐकल्यासारखं केलं आणि तिच्या पतीला पकडून घेऊन गेले. सुकन्या आपल्या दारावर उभी राहून रडू लागली आणि म्हणू लागली की हे देवा, काय झालं? माझ्या पतीने कोणाचं काय बिघडवलं आहे? ते निर्दोष आहेत. कृपया करून त्यांना सोडून द्या. पण त्या शिपायांनी तिचं एकसुद्धा ऐकलं नाही. तिच्या पतीला पकडून घोड्यावर बसून राजाच्या महलच्या दिशेने रवाना झाले. आपल्या पतीला अशा प्रकारे जाताना बघून सुकन्या हताश होऊन माता लक्ष्मीच्या मंदिराच्या दिशेने धाव घेतली आणि मंदिरामध्ये प्रवेश केला आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर जाऊन उभी राहिली आणि रडू लागली. आणि ती रडून माता लक्ष्मीला म्हणाली की हे माता लक्ष्मी, मी असं कोणतं पाप केलं आहे की ज्यामुळे असा दिवस आज मला दिसत आहे? माझ्या पतीवर कोणीतरी चोरीचा खोटा आरोप लावला आहे. ते निर्दोष आहेत. लक्ष्मी माता, माझी रक्षा कर. मला या संकटातून बाहेर काढा. तेव्हा माता लक्ष्मीला तिच्यावर दया येते. तेव्हा त्या स्थानावर एक दिव्य प्रकाश पसरतो आणि साक्षात माता लक्ष्मी त्या स्थानावर प्रकट होते आणि सुकन्याकडे बघत माता लक्ष्मी म्हणतात, पुत्री, शोक करू नकोस. हे सर्व काही तुझ्याच कर्माची फळे आहेत. मी तुझ्या दरिद्रतेला दूर करण्यासाठी तुझ्या घरी पशु आणि पक्ष्यांना पाठवलं होतं, परंतु तू त्यांना अपमानित करून घरातून बाहेर काढून दिलंस. अन्नाचा एक दाणा सुद्धा त्यांना नाही टाकलास. याच कारणामुळे ते सर्व पशु आणि पक्षी निराश होऊन निघून गेले. हे पुत्री, सर्वात पहिले तुझ्या घरी चिमणी आली होती. चिमणीचं घरी येणं हे सुख आणि समृद्धीचं सूचक असतं. ज्या घरामध्ये चिमणी घरटं बनवते त्या घरामध्ये नेहमी आनंद आणि सुख कायम वास करतं आणि घरातलं वातावरण सुखद राहतं. घरामध्ये कुठेही चिमणीने जर शौच केली तर हा सुद्धा खूप चांगला संकेत असतो. चिमणी खूपच साधी पक्षी असते. ती सहसा कोणाच्या जवळ येत नाही आणि जर ज्या घरामध्ये चिमणी न घाबरता घरामध्ये येऊ लागते तर अशा घरामध्ये धन आणि संपत्तीचं आगमन होतं. याच्यामुळेच घरामध्ये जर चिमणी आली तर तिला दाणा टाकायला हवा आणि पाणी पाजायला पाहिजे. मी तुझ्या दरिद्रतेला दूर करण्यासाठी त्या चिमणीला तुझ्या घरी पाठवलं होतं, परंतु तू असं केलं नाहीस. तुझ्या घरी आलेल्या लक्ष्मीला तूने स्वतः ठोकर मारून घालवून दिलंस. नंतर तुझ्या घरी मोर आला होता, त्याला सुद्धा मीच पाठवलं होतं. मोर अत्यंत पवित्र पक्षी आहे. हे देवी सरस्वतीचं वाहन आहे. मोराचं घरी येणं हा शुभ संकेत मानला जातो. याच्या घरी येण्यामुळे मनुष्याला बुद्धी आणि ज्ञानाची प्राप्ती होते. त्या घरामध्ये राहणाऱ्या मनुष्यांचा विकास होतो. परंतु तुझ्या घरी आलेल्या त्या मोराला तूने परत पाठवून दिलंस आणि त्याला सुद्धा घरातून हाकलवून दिलंस. तो मोर तुझ्या घरच्या समोर पंख सुद्धा टाकून दिलेला. मोराचं पंख घरात ठेवल्याने सुद्धा प्रगती होते, परंतु तू त्या पंखाला सुद्धा घेऊन फेकून दिलंस. हे पुत्री, मी तुझ्या भल्यासाठीच त्या मोराला तुझ्याकडे पाठवलं होतं, परंतु तूने त्याला सुद्धा अपमानित केलंस.
पुढे माता लक्ष्मी म्हणतात, हे पुत्री, मग मी तुझ्या घरी साक्षात कामधेनू गाईला पाठवलं होतं, जी तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी आली होती. परंतु तुने तिला सुद्धा अपमानित करून कोणताही अन्नाचा दाणा न देता घरातून हाकलून दिलंस. तुने घरामध्ये आलेली साक्षात देवी कामधेनूलाच बाहेर हाकलून दिलंस. त्याच्यानंतर मी तुझ्या घरी कावळ्याला पाठवलं होतं. पुत्री, ज्या घरामध्ये कावळा पाणी पितो त्या घरावर कधीही विपत्ती येत नाही, कधीही संकटे येत नाही. परंतु तुने त्या कावळ्याला पाणी न देता त्याला अपमानित करून परत पाठवून दिलंस. पुढे माता लक्ष्मी म्हणतात, हे पुत्री, एवढंच नाही, मी तुझ्या घरी माझं वाहन घुबडाला सुद्धा पाठवलं होतं. तुने त्याला सुद्धा अपमानित करून घरातून बाहेर काढून दिलंस. तो सुद्धा दरिद्रतेला दूर करण्यासाठी आला होता, परंतु तुझ्या कंजूसीच्या कारणामुळे तो सुद्धा उदास होऊन आल्या पावली परत निघून गेला. मग तुझ्या घरी कबूतर आला होता. कबूतर पती आणि पत्नीचे संबंध मजबूत बनवतो. ज्या घरामध्ये कबूतर येतो त्या घरामध्ये राहणारे पती आणि पत्नीला कधीही वियोगाचा सामना करावा लागत नाही. परंतु तुने त्या कबुतराला सुद्धा अपमानित करून घालवून दिलं, ज्या कारणामुळे तुझ्या पतीसोबत वियोग झाला. हे पुत्री, तुझ्या घरी आलेले सर्व पशु आणि पक्ष्यांना तू अपमानित करून घरातून बाहेर काढून दिलंस. हे सर्व शुभ पक्षी आहेत. या पक्ष्यांचं घरात येणं हे खूप शुभ मानलं जातं. ज्या स्थानावर सुद्धा हे पक्षी येतात आणि घरटं बनवतात त्या घराची कधीही अधोगती होत नाही. त्या घराचा नेहमी विकासच होतो. जेव्हा चिमणी घरामध्ये येते तेव्हा धनसंपत्तीमध्ये वृद्धी होते आणि ज्या घरामध्ये चिमणी घर बनवते अशा घरामध्ये माझा स्थायी वास असतो. त्या घरामध्ये नेहमी धनाचं आगमन हे होत राहतं. ज्या घरामध्ये मुख्य द्वारावर रोज गाय येते आणि जी स्त्री गाईला पहिली चपाती घालते त्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमी होत नाही. गाईला रोटी घालणाऱ्या स्त्रियांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्या घरावर कावळा येऊन बसतो आणि जलपान करतो अशा घरामध्ये कधीही विपत्ती येत नाही. त्या घरांमध्ये राहणाऱ्या माणसांवर कधीही कोठे आरोप लागत नाही. घुबड तर माझं वाहन आहे. त्याच्या घरावर येण्याने माझं आगमन होतं, धनाचं आगमन होतं. पुत्री, हे सर्व शुभ पशु आणि पक्षी आहेत. त्यांना कधीही धुतकारू नये किंवा हाकलून देऊ नये. त्यांना अन्न आणि जल द्यायलाच हवं, परंतु तू तसं केलं. पण जेव्हा तुझ्या घरी वटवाघूळ येऊन बसला तेव्हा तू त्याला हाकलून दिलं नाहीस. वटवाघुळाचं घरामध्ये असणं हे अशुभ मानलं जातं. वटवाघूळ पक्षी भूत प्रेत सारखा उलटा लटकत असतो. ज्या घरामध्ये वटवाघूळ येऊन बसतो त्या घरावर विपत्ती आणि संकटे येतात, धनाची हानी होते. याच कारणामुळे तुझ्या पतीला चोरीच्या खोट्या आरोपाखाली राजाचे सैनिक घेऊन गेले. माता लक्ष्मी पुढे म्हणाल्या, पुत्री, मी खूप वेळा तुझी सहाय्यता करण्याचा प्रयत्न केला. मी खूप वेळा तुझ्या घरामध्ये येण्याचा प्रयत्न केला, परंतु तू मला नेहमी बाहेर काढून दिलंस. याच कारणामुळे तुझ्यावर विपत्ती आली. माता लक्ष्मीचं बोलणं ऐकून सुकन्याला आपली चूक समजली आणि ती माता लक्ष्मीची क्षमा मागू लागली आणि म्हणाली, माता लक्ष्मी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. आत्तापासून मी माझ्या द्वारावर येणाऱ्या कोणत्याही प्राण्याचा अपमान करणार नाही. नंतर माता लक्ष्मी सुकन्याला आशीर्वाद देते आणि त्या स्थानावरून अंतर्ज्ञान होऊन जाते. माता लक्ष्मीकडून आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर सुकन्या परत येऊन आपल्या घरी परत आल्यानंतर सुकन्या सर्वात पहिल्यांदा त्या वटवाघळाला घरातून बाहेर काढून देते आणि आपल्या घरामध्ये पशु आणि पक्ष्यांसाठी जल आणि अन्नाचा दाणा ठेवते. आणि मग दुसऱ्या दिवशी तिच्या दारावर चिमणी येते. सुकन्या खूप
प्रेमाने त्या चिमणीचं स्वागत करते आणि तिला अन्न देते. मग गौमाता तिच्या घरी येतात. सुकन्या एक रोटी काढून त्या गौमातेला देते आणि नंतर मोर तिच्या घरी येतो. सुकन्या त्याला सुद्धा अन्न खाऊ घालते. अशा प्रकारे अनेक पशु आणि पक्षी सुकन्याच्या द्वारावर येतात आणि अन्न दिल्यामुळे संतुष्ट होऊन निघून जातात. आणि मग दुसऱ्या दिवशी सुकन्याचे पती घोड्यावर बसून घरी परत येतात. त्यांच्या हातामध्ये खूप मोठी गठरी असते. सुकन्या आपल्या पतीला बघून खूप खुश होते आणि त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेते आणि विचारते की प्राणनाथ, या गठरीमध्ये काय आहे? तिचा पती म्हणतो की राजाने चुकून मला चोर समजून पकडलं होतं. जेव्हा राजाला माहीत झालं की मी चोरी नाही केली तेव्हा त्यांना खूप पस्तावा झाला. तेव्हा त्यांनी माझी क्षमा मागून खूप सारं धन आणि हा घोडा देऊन मला विदा केलं. या चमत्काराला बघून सुकन्या खूप प्रसन्न होऊन जाते आणि माता लक्ष्मीचे अनेक वेळा धन्यवाद करू लागते. तर मित्रांनो, या प्रकारे आपल्या घरामध्ये येणारे पशु आणि पक्ष्यांवरून आपल्याला शुभसंकेत मिळतात, ज्यांना कधीही दुर्लक्षित करू नये. नित्य आपल्या घराच्या समोर पशु आणि पक्ष्यांसाठी दाणा काढून ठेवणे आणि पाणी जरूर ठेवा. माता लक्ष्मीची कृपा तुम्हाला निश्चितच प्राप्त होईल. मित्रांनो, आशा आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल. कथा कशी वाटली हे कॉमेंट करून जरूर सांगा. माहिती चांगली वाटली तर व्हिडिओला लाईक आणि कॉमेंटमध्ये जय महालक्ष्मी जरूर लिहा आणि याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशीच आध्यात्मिक माहिती तुम्हाला नेहमी बघायला मिळेल. आणि जर या व्हिडिओमध्ये बोलताना जर काही त्रुटी असतील तर क्षमा मागते. श्री स्वामी समर्थ.